मार्च महिन्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला होता आणि त्यावेळेला 45,890 कोटींची वित्तीय तूट होती। मात्र गेल्या 3 महिन्यात ही तूट प्रचंड वाढलेली आहे, कारण निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। 3 महिन्यात आर्थिक शिस्त बिघडली, तिजोरीवर पुरवणी मागण्यांचा भार, 57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या। महाराष्ट्राच्या तिजोरीवर लाडक्या बहिणींच्या निधीचा भार असल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे इतर विभागांचा निधी वळवल्याचीही चर्चा झाली। त्यातच आता नवी माहिती समोर आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अधिकचा निधी उपलब्ध करण्याकडे कल असल्याचं दिसलंय। त्यासाठी तब्बल 57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत। मार्चमध्ये 45,890 कोटी तुटीचा अर्थसंकल्प, 57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भरीव निधी, रस्ते, मेट्रो, सिंचन प्रकल्पांसाठी मोठी तरतूद, नगरविकास विभागाला 15,465 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागाला 9,068 कोटी, ग्रामविकास विभागाला 4,733 कोटी। पुरवणी मागण्यांनी वित्तीय तूट 1 लाख कोटींच्या पुढे। महाराष्ट्राचं कर्ज जवळपास 7,11,000 कोटी एवढं प्रचंड कर्ज आहे आपल्या राज्यावर। लाडकी बहीण योजनेला आता 1,500 रुपये जे महिन्यात येतात ते 2,100 देणार, पण अर्थात त्यांच्याकडे अजून पैसे नसावेत बहुतेक, कारण ते अजून तरी वाढवलेले नाही। आणि अशा विविध योजना ज्या काय जाहीर केल्या आणि त्यातून विरोधक आता सतत मागणी करतात की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा। ह्या सगळ्यांसाठी जो भांडवली खर्च अपेक्षित आहे तो सरकार करू शकेल का? तर ते करणं फारच कठीण वाटतं। ही सगळी परिस्थिती पाहता, अर्थसंकल्पाच्या तुटीचं प्रमाण आणि आत्ताच्या पुरवणी मागण्या पाहता राज्याची आर्थिक शिस्त बिघडल्याचं दिसतंय। राज्यामध्ये विकास कामं झाली पाहिजेत, लोकांना चांगल्या सुविधा देखील मिळाल्या पाहिजेत, पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुरवण्या मागण्या मांडणं आणि त्यातून तिजोरीचा सूर बिघडवणं हे राज्याला परवडणारं नाही, एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।